टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जसं रजाकाराच्या काळात अमानुष अत्याचार करत होते तशाच पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली। याबाबत वस्तुस्थिती काय की जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी स्वतः आले होते, त्यांच्यासोबत भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शन आणून दिली आणि त्यांना एवढंच विचारलं की एक कंपनी त्याच शेतकऱ्याला त्या कामासाठी 33 लाख रुपये मावेजा देत असतील तर दुसरी 6 लाखातच मावेजा घेऊन तुम्ही हे काम करून शेतकऱ्यांना जबरदस्ती का, अशी विसंगती का, हेही चौकशी करणं गरजेचं आहे। आणि या तांदूळवाडी गावातल्या शेतकऱ्यांनी मागच्या 8-10 दिवसापूर्वी जिल्हा SDO कडे असेल किंवा तहसीलदारकडे असेल संबंधित पोलीस स्टेशनकडे तक्रारी दिल्या होत्या, निवेदन दिले होते, परंतु त्या स्तरावर काही कारवाई झाली नाही। हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं कोणीही शेतकऱ्यांनी दखल घेत नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली किंवा या प्रकाराची चौकशी व्हावी, या प्रकारात जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की तुमची तशी सविस्तर तक्रार द्या, याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी स्तरावर पुढच्या आठवड्यात लावतो म्हणले। आणि सगळ्यात महत्वाचं, एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या तहसीलदार असेल किंवा जिल्हाधिकारी असेल, एखादा शेतरस्ता असेल किंवा एखाद्या शेतमोजणी करायची असेल तर ठिकाणी पोलीस संरक्षण जर हवे असेल तर त्याला तसं संबंधित पत्र द्यावं लागतं। नंतर संबंधित पोलीस स्टेशनचा अहवाल परत जिल्हा एसपी कडे येतो, एसपी त्याला परवानगी देतात, मग नंतर शेतकऱ्यांकडनं पैसे भरून घेऊन, शेतकऱ्याला स्वतः शेताची मोजणी जरी करायची असेल शेतकऱ्यांकडनं पैसे भरून घेऊन नंतर संरक्षण दिलं जातं। ह्यात कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी उलटतो। मग अशा वेळेस कंपनीसाठी ही प्रक्रिया राबवली गेली का, म्हणजे शेतकऱ्यांना एक न्याय। तुमचं म्हणणं की पोलिसांनी कुठेही एसओपी न फॉलो करता डायरेक्ट संरक्षण, मला ते पोलीस दलाला, पोलीसचे वरिष्ठ अधिकारी त्यांना विचारायचे की तुम्ही शेतकऱ्यांना जो न्याय लावता पोलीस संरक्षण घेताना किंवा त्या संबंधित पोलिसांचा अहवाल, नंतर एसपीची परवानगी, नंतर त्या किती माणसं पाहिजे तेवढी पैसे शेतकऱ्यांकडनं भरून घेता आणि मग त्यांना संरक्षण देता, मग कधी आमची जयंती आहे, कार्यक्रम आहेत, हा बंदोबस्त आला, अशा पोलिसांच्या सोयीनुसार तारखा दिल्या जातात। मग ह्या प्रकरणात तुम्ही ह्या गोष्टी पाळल्यात का? संबंधित पोलीस स्टेशनचा अहवाल आहे का? कंपनीने अर्ज कधी केला? संबंधित पोलीस स्टेशननं त्याला अहवाल दिला का? नंतर कधी त्याला पोलीस अधीक्षकांनी परवानगी दिली? नंतर पोलीस अधीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर त्यावेळेला लोकांचे DYSP दर्जाचा अधिकारी त्या गावात कमीत कमी 10 ते 15 वेळा गेला, असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मग त्यावेळेस संरक्षण दिल्याचे पैसे भरलेत गेलेत का? मग ह्याच्यावरून लक्षात येतं की तुमची प्राथमिकता कोण आहे। सर्वसामान्य शेतकरी किंवा त्याच रोडवर आपण बघतो धुळे सोलापूर रोड, वाशी हद्दीतच नॅशनल हायवेवर वाटमाऱ्या होतात, त्याबाबत पोलिसात तिथं लक्ष द्यायचं काम नाही। आणि अशा शेतकऱ्यांना मारण्यासाठी तांदूळवाडीसारख्या गावात, छोट्याशा गावात 10-15 वेळात एक उच्चपदस्थ अधिकारी वारंवार जातात, शेतकऱ्यांना दबाव आणतात। कारण काय असावं तेच मला त्याचा शोध घ्यायचा आहे आणि ह्याच खोलात जाणार आहे। मी ह्याची वरिष्ठ पातळीवर गृह विभागाकडे तक्रार करणार आहे, गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे। शेतकऱ्यांनी एक न्याय, शेतकऱ्यांना संरक्षण पाहिजे वेगळे न्याय, कंपन्या, ह्यातून सिद्ध होतं की हे पोलीस कोणासाठी काम करतात। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटलेलो आहे, मी गृह विभागाकडे याबाबत सविस्तर अशी तक्रार करणार। मी शेतकऱ्यांकडनं आज मी विषय समजून घेतलेला आहे। मी आता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं ही SOP पाळली गेली का नाही, ही प्रक्रिया पाळली गेली का नाही ह्याची माहिती मागवणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।